तर सिंधुदुर्गात एक मोठी बातमी समोर येते। सिंधुदुर्गमधल्या कणकवलीतल्या फोंडा घाट इथल्या विद्यानगर बेलसरवाडी परिसरामध्ये रात्री उशिरा भूकंप सदृश धक्के जाणवल्याने खळबळ उडाली आहे। या धक्क्यांमुळे परिसरातले 4 घरांचं नुकसान झालं असून घरांच्या भिंतींना तसंच अंगणातल्या जमिनीला सुद्धा तडे गेलेत। रवींद्र चव्हाण, दत्ताजी चव्हाण, सोमनाथ चव्हाण आणि बाळू चव्हाण यांच्या घरांना या घटनेचा फटका बसलाय। घरांना बेगा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या सरपंच संजना आगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली आहे। तसंच महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांना यासंबंधी तातडीने माहिती देण्यात आली असून पंचनामे करून या बाधित कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचंही सांगण्यात आलंय। तर मी आज सकाळी तिथे भेट दिली तर तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की रात्री 11:30 ते 11:15च्या दरम्यान आम्हाला भूकंप सदृश परिस्थिती जाणवली। पत्र्यांचा गडागडा आवाज यायला लागला आणि नंतर ते झोपी गेले। तर सकाळी उठून बघतायत तर त्यांच्या भिंतीला आणि तडे होते। आमच्या पण पाहणीत असं आलं की भिंतीला जास्त मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत।